पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा तुम्हाला फॉर्म एडिट करायचा असेल तर तुम्ही एडिट या ठिकाणी करू शकता, कारण की एडिटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिसते. तर एडिटचा ऑप्शन या ठिकाणी आला आहे. तर आपल्याला फॉर्म एडिट कशा करायचा, तुमचं जे पण चूक झाली असेल, तुम्हाला डिव्हिजन दुसरं टाकायचं असेल किंवा 10वीचे टक्के तुमच्या बरोबर म्हणजे चुकले असेल किंवा तुमचं या ठिकाणी नाव तुमचं स्पेलिंग मिस्टेक झालं असेल, स्पेलिंग चुकलं असेल, आधार कार्ड नंबर चुकला असेल किंवा तुमच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये चूक झाली असेल किंवा तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही चूक झाली असेल, ठीक आहे, फॉर्म भरताना, तर हे आपल्याला दुरुस्त करता येणार आहे. तर दुरुस्त करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला जे काम करावं लागणार आहे, तर फोटो आपल्याला पहिले केबीच्या अंदर बनवायचे आहे. तर आपल्याला सर्वात अगोदर आपले फोटो तुम्ही केबीमध्ये बनवून घ्या, कारण की कसं आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जासाल तर एकदम मग प्रॉब्लेम येऊन जाणार आहे. सर्वात अगोदर मी या ठिकाणी क्रॉप करून घेतो ह्या फोटोला. तर क्रॉप केल्यानंतर आपल्याला जे आहे केबीमध्ये ह्या करायचा आहे आणि 50 केबीच्या अंदर आपल्याला फोटो पाहिजे, पासपोर्ट फोटो, ठीक आहे. तर हा मी या ठिकाणी डन करून देतो. त्याचबरोबर आपल्याला जे आहे सिग्नेचरसुद्धा एक लागणार आहे. तर आता सिग्नेचरसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. सिग्नेचर आपल्याला 20 केबीच्या अंदर या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी करायचे आहे. आता जशा ह्या जे आपले सिग्नेचरचे फोटो राहते हे जास्त MBचे राहते. तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी हे सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर मला या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. तर क्रोम ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे फोटो कॉम्प्रेसर. फोटो कॉम्प्रेसर हे सर्च केल्यानंतर हे तुम्हाला एक वेबसाईट येणार आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आणि हे फोटो पहिले आपल्याला केबीमध्ये बनवायचे. इथं मी फोटो अपलोड करतो हा वाला. तर हा आपल्याला 40 केबीच्या 50 केबीच्या अंदर या ठिकाणी फोटो करायचा. तर हा सध्या 45 केबीचा आहे, ठीक आहे. तर इथून कमी जास्त करू शकता तुम्ही आणि कम्प्रेसर करायचा आहे. तर ह्या झाला 44 केबीचा. मी ह्या डाउनलोड करून घेतला फोटो. त्याचबरोबर आणखीन एक सिग्नेचरचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर हा सिग्नेचरचा फोटो मी या ठिकाणी अपलोड केला आणि हा पाहिजे आपल्याला 20 केबीच्या अंदर. तर हा बरोबर 12 केबीचा बसला आहे. जास्त जर होत असेल तर इथून कमी जास्त होते, ठीक आहे. तर हा मी सेव्ह करून घेतो आणि या ठिकाणी वेबसाईटवर येऊन जातो पोस्ट ऑफिस जीडीएसच्या. तर वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सेकंड टेस्ट या ठिकाणी दिसत आहे. यावर एडिटवर ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि इथं जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो टाकून द्यायचा. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी तुमच्याजवळ या ठिकाणी फॉर्म आहे तुमचावाला, तर जे फॉर्मची जी प्रिंट आहे तर त्या फॉर्मच्या प्रिंटवर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर दिसत नसेल तर हा इथे रजिस्ट्रेशन नंबर आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे. मी टाकून दिलेला आहे. माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकला आहे. सबमिट करून देतो. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता लॉग इन होत आहे, ठीक आहे. तर हा आला फॉर्म, ठीक आहे. आता आपल्याला इथंच आपल्याला OTP या ठिकाणी टाकावं लागणार आहे. तर मी सर्व या ठिकाणी टाकलेलं आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. जसं आपण या ठिकाणी सबमिटवर केलं तर हा नवीन फॉर्म आपल्यासमोर येणार आहे, ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपलं नाव वगैरे. इथं आपल्याला आईचं नाव दिसत आहे. तिसऱ्या नंबरवर त्या आईचं नाव टाकायचं आहे. मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. ईमेल ID टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी जेंडर टाकायचा आहे. मेल फिमेल, तर ठीक आहे. तर महिला उमेदवार असेल तर फिमेल, पुरुष उमेदवार असेल तर मेल. त्याचबरोबर इथं कम्युनिटीमध्ये विचारला आहे. कम्युनिटीमध्ये आपली कॅटेगरी इथं लिहून द्या. कॅटेगरी टाकून द्या. कॅटेगरी टाकल्यानंतर या ठिकाणी सर्कलवर क्लिक करा आणि महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. महाराष्ट्र जसं क्लिक केलं तसं या ठिकाणी जे तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले तर हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर मी हे पासिंग वर्ष या ठिकाणी टाकून दिलेले. 10वा वर्ग कोणत्या वर्षी झालं तर हे मार्कशीटवर भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे. तर मी आधार कार्ड नंबर टाकून देतो या ठिकाणी. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी विचारत आहे डिसेबिलिटी विचारायचा, तर इथं आपल्याला नो करायचं आहे डिसेबिलिटीवर, ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला खाली यायचं आणि या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर लँग्वेज विचारले. तर लँग्वेज आपल्याला पहिली जी लँग्वेज द्यायची आहे ही मराठी द्यायची आहे, ठीक आहे. तर 3 लँग्वेज टाकायच्या. मराठी झालं, त्याचबरोबर हिंदी झालं आणि इंग्रजी झालं. तर ह्या 3 लँग्वेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी काय असणार आहे, वेदर एम्प्लॉय विचारायचा आहे. तर तुम्ही कुठं नोकरीवर आहे का तर नाही करायचा, कुठं कामावर आहे का तर नो करायचा आहे. या ठिकाणी नो केल्यानंतर इथं काय आहे की अपलोड फोटोवर क्लिक करायचा आहे, चूज फाईलवर. तर याच्यावर चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो आहे तर हा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. सिग्नेचरच्या याच्यावर आपल्याला या ठिकाणी हे सिग्नेचर या ठिकाणी टाकून दिले, तर हे बसलेले आहे सगळे, ठीक आहे. आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय हिअरबीवर टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर थोडंसं आपल्याला या ठिकाणी खाली बघावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो आपला ॲड्रेस आहे ह्या टाकून द्यायचा आहे. मी ॲड्रेस टाकून देतो या ठिकाणी. सर्व ॲड्रेस टाकला आहे आणि सर्व ॲड्रेस टाकल्यानंतर थोडं खाली आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी काय दिसत आहे तर सिलेक्ट बोर्डवर क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
महाराष्ट्रावर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर ओकेवर तुम्हाला करायचं आहे. तर हे प्रोसेस या ठिकाणी झाली आहे, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट रिझल्ट टाईपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मार्क्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं मार्क तुम्ही टाकून द्या 10वीमध्ये जेवढे तुम्हाला मार्क होत तेवढे. तर सर्व विषयाचे मी या ठिकाणी मार्क्स टाकलेले आणि मार्क टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं ओके केलं तर असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि खाली आपल्याला जे या ठिकाणी डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी. तर मी या ठिकाणी गोवा डिव्हिजनला फॉर्म टाकून देतो. बघू शकता मला आता मी अगोदर जे टाकलं होतं तर ते पालघर डिव्हिजन टाकलं होतं. आता मला गोवा डिव्हिजनला मी हे डिव्हिजन चेंज केलं. आता डिव्हिजनमध्ये आपण चेंज केलं तर आपल्याला इथं फॉर्म कसं टाकायचा तर पहा, डिव्हिजनमध्ये आपल्याला प्रिफरन्स देण्याचा जो खरा तरीका आहे तर तुम्ही इथून बघू शकता. तर सर्वात पहिले SC कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रिफरन्स द्यायचं. जे BPM पद आहे जे SC कॅटेगरीचा त्याच्यावर आपल्याला प्रिफरन्स द्यायचा. तर बघू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर SC कॅटेगरीचा या ठिकाणी एकसुद्धा पद नाही, एक लक्षात ठेवा. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला सर्व याच्यावर जे 1-2 नाव आता UR कॅटेगरीची इथं जागा आहे तर UR कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स देता येते. SC कॅटेगरीचे असतं तर SC कॅटेगरीवर पहिले BPM पदाला दिलं असतं, एक जागा असती तर 1वर देऊन दिलं असतं आणि दुसऱ्या नंबरापासून UR कॅटेगरीवर दिलं असतं. पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे SC कॅटेगरीची जागा नाही आहे तर मी तसा UR कॅटेगरीला प्रिफरन्स देऊन देतो. पहिले BPM पदाला प्रिफरन्स देऊन देतो. जेवढ्या पण पहिले BPMच्या पद आहेत त्याच्यावर पहिले प्रिफरन्स देऊन देतो. त्यानंतर ABPMच्या याच्यावर देऊन देतो. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. पाच त्याचबरोबर बघू शकता BPM बघू शकता तुम्ही या ठिकाणी 5 आणि हे 6वं. ठीक आहे, तर पहिले मी 6च्या जागा होत्या त्या BPMच्या होत्या तर BPMला मी 6पर्यंत नंबर दिलेले. आता इथून 7व्या नंबरापासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर 7 पासून आपल्याला समोर जायचं. 7 त्याचबरोबर 8 त्याचबरोबर 9 त्याचबरोबर 10. ठीक आहे, अशा प्रकारे प्रिफरन्स द्यायचा. त्याचबरोबर 11 त्यानंतर 12वा नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे. 12. ठीक आहे, त्याचबरोबर 13. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्स या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि हे सर्व आपण प्रिफरन्स टाकल्यानंतर आपल्याला याच्यावर टिक करायचं आहे. ठीक आहे, याच्यावर टिक करायचं आणि सबमिटवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म आपण जे या ठिकाणी सबमिट या ठिकाणी करू शकतो, एडिट या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.